नमस्कार, न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी अरुण सिंग. माझ्यासोबत चित्रातही वाघ आहेत जे महाराष्ट्रभर फिरत आहेत. तिसऱ्या फेजचं निवडणुकीचं प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. कशा पद्धतीचं यंत्रणा हलवलेली आहे आपण विशेषतः महिला नाही, अतिशय उत्साह असं वातावरण आहे महिलांचं. महिलांच्या आयुष्याला आकार द्यायचं काम मोदीजींनी केलंय. 2014 पासून 2024 पर्यंत या देशातल्या बाईच्या आयुष्याला आकार देण्याचं, तिच्या गरजा समजण्याचं आणि गरजा पुरवण्याचं काम मोदीजींनी केलंय. टॉयलेट असेल, पाणी असेल, शौचालय असेल, शौचालयाने इज्जत घर इथपासनं तर तिला पोषण आहार, तर PM मातृवंदन योजना, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना याच्यासारख्या योजना आणल्या. या देशातल्या महिला कॅन्सरने मरू नये म्हणून याच्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या मुलींना कॅन्सरची लस दिली जाणार आहे. आणि म्हणून या देशाची मातृशक्ती याच्यासाठीच नाही, आजपर्यंत आमच्यासाठी कुणीच केलं नाही. जे केलं ते मोदींनी केलं आणि म्हणून राज्यातली मातृशक्ती मोदीजींसोबत उभी आहे. राज्यात कशा पद्धतीनं वातावरण आहे? अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. मी जबाबदारीने सांगते तुम्हाला, माझा आत्मविश्वास म्हणजे अति आत्मविश्वास नाही. मी तुम्हाला हे जबाबदारीने सांगते. पहिल्या फेजच्या 5 जागा आम्ही जिंकतोय. दुसऱ्या फेज मधल्या ही जागा आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकतोय. आणि आज तिसऱ्या फेजची सुरुवात मी लातूर पासून केली आहे. मी सकाळी अहमदपूरला होते, नंतर मी उदगीरला होते, आता मी लातूर शहरामध्ये. आणि तुम्ही पाहाल तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. लोक वोटिंगची तारीख वाट बघतायत की कधी येत आहे आणि आम्ही मोदींना मतदान करतोय. अबकी बार 400 पार म्हणते राज्याची काय परिस्थिती आहे? किती पार होण्याची शक्यता आहे? नाही, नक्कीच आमचे नेते देवेंद्रजी आणि आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलंय की महाराष्ट्रातल्या 48 जागापैकी 45 जागा आपल्याला मोदीजींना द्यायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आमचे RPI कवाडे गट, RPI आठवले गट, आमचे रासप शिवाय आणखीन मित्रपक्ष, या सगळ्या पक्षांचे सगळे कार्यकर्ते झटून काम करतात. गटबाजी झालेली आहे, त्याचा कुठेतरी फटका बसेल अशी देखील चर्चा झाली. गटबाजी कुठे झाली? गटबाजी कुठे झाली? राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला. कोणी केला? कोणी केला? ते सांगत आहेत की भाजपने केलं. अरे ते काय लहान आहेत का रे? ते काय लहान आहेत का त्यांना हाताला धरून आम्ही आणणार आहे? त्यांना प्रगती हवी होती, ती प्रगती होत नव्हती, त्यांच्या लक्षात आलं. फटका त्यांना बसेल का? आता ते तर जनताच सांगेल, कारण शेवटी डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना. ते काय लहान नाही आहेत फोडून आणायला, उचलून कडेवर घेऊन यायला. त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे, विकास पाहिजे. आणि विकासाच्या एक्सप्रेस हायवेवर जर धावायचं असेल तर मोदीजी आणि भाजपाशिवाय पर्याय नाही, हे देशातल्या आणि राज्यातल्या सगळ्या नेत्यांना कळलेलं आहे. आणि त्यामुळे ज्याला प्रगतीची आस आहे ते आमच्याकडे येतात. लातूरची युवतीची एक हत्या झालेली आहे काल पुण्यामध्ये. आपण अहमदपूरच्या ठिकाणी आज लातूरला आहात. अतिशय अतिशय वेदनादायी, अतीव वेदनादायी अशी ही गोष्ट आहे की अहमदपूरच्या त्या ठिकाणी अहमदपूरचं जे गाव आहे त्या गावामधली, गावाचं नाव काय? अहमदपूरचं गावाचं नांदुरा. अहमदपूरच्या नांदुरा गावची आमची एक ताई वीज वितरण मध्ये 12 वर्षापासून काम करते. आज नाही, गेली 12 वर्ष ती बारामतीमध्ये काम करते. आणि काल एका हरामखोराने तिच्यावरती हल्ला केला. दुर्दैवाने त्यावेळेला तिथे कोणीच नव्हतं. तिला लगेच उचलून हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये बिचारीचा मृत्यू झाला. वार केले. हो, आणि ते अतिशय वेदनादायी आहे. काही तासामध्ये पोलिसांनी हरामखोर आरोपीला पकडलंय. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय सिरियस कॉग्निझन्स घेत पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. आम्ही आज त्या नांदुऱ्याला जाऊन तिच्या जे आप्तेष्ट आहेत त्यांना आम्ही भेटलो. बघा, असं आहे, बाई गेली, ताई आमची गेली, ती परत नाही येऊ शकत, पण तरी घर उभा राहायला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या वारसामध्ये जे असतील त्यांना नोकरी शिवाय काही इन्शुरन्सचे जे काही पैसे आहेत ते ताईच्या परिवाराला त्या ठिकाणी मिळतील. मी तुम्हाला हे जबाबदारीने सांगते, 302 आणि 307 सारखं कलम लावलंय पोलिसांनी. या हरामखोराला फाशीची शिक्षा होणार. चांगल्यात चांगला वकील सरकारकडनं त्या ठिकाणी देण्यात येणार. हे महायुतीचं सरकार आहे. आतापर्यंत देवेंद्रजींनी 5 ते 6 डझन पोलिसांना सस्पेंड केलंय. त्याचं कारणच इतकं आहे की महिलांशी निगडीत असलेल्या गुन्ह्यांमध्ये कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांना घरी पाठवलंय. आम्ही लोकांना म्हणजे आरोपींना आणि पोलिसांना सुद्धा पाठीशी घालणारी लोक नाही आहोत. आमच्यासाठी महिला,
तिची सुरक्षा, तिची डेव्हलपमेंट, तिची प्रगती, तिचं भविष्य आमच्यासाठी टॉप प्रायोरिटीवरती आहे. त्याच्या महिलाच्या जे कुटुंबीय आहेत त्यांना मदत होणार आहे का? नक्की 100%. त्यांना आता इन्शुरन्स महिला म्हणून आपण काय प्रयत्न करणार? नाही, मी तुम्हाला सांगते की मी त्या पक्षाची कार्यकर्ता आहे, हे तुम्हाला मी जबाबदारीने सांगते. आजपर्यंत मला माझ्या कुठल्या नेत्याला सांगावं लागलं नाही, मला कधी देवेंद्रजींना सांगावं लागलं नाही, मला कधी बावनकुळे साहेबांना सांगावं लागलं नाही. अशी जर काही घटना झाली, मी न सांगता, मी न कळवता, फुल ना फुलाची पाकळी, जे काही होईल ते आमची जबाबदारी आहे, आमचं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे आरोपीला तर शिक्षा होणारच, पण फक्त जाऊन सांत्वनाच्या भेटी देऊन लोकांचं दुःख सरत नाही. काहीतरी त्या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी देण्याचं काम सुद्धा आमचे नेते कायम करत आलेले आहेत. आणि या हरामखोरांचा बिमोड करण्यासाठी मोदीजींनी सुद्धा 150 वर्ष कायदे आता बदलले. आणि आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रच नाही देशात, लहान मुली म्हणजे पॉक्सोच्या केसेस आणि महिला 376 सारख्या केसेस मध्ये हरामखोरांना फाशीची शिक्षा मोदी सरकार देणार आहे. आपण राज्यभर फिरत असताना एक फोटो खूप व्हायरल होत आहे. एक वयस्कर ताई आहेत, आजी आहेत, ते फोटो दाखवत आहेत नरेंद्र मोदी. काय नेमकं ते प्रकरण आहे सांगा? अहो, मी तिरोड्याला गेले होते आणि आता मला विचारतात काय वाटतं चित्राताई तुम्ही फिरताय, तर मी ते अनुभव सांगते की मी तिरोड्याला गेले होते भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये, आणि दुर्गम आहे तिरोडा लोकसभा विधानसभा. आम्ही बाजारामध्ये सगळे पॅम्पलेट वाटत होतो. त्यावेळेला एक 80 वर्षाची आजी होती, जिच्या तोंडात दात पण नव्हते, पण ती फार इंटरेस्टने बघत होती. म्हणून मी पण थांबले 2 मिनिटं आणि तिला म्हटलं, आजी कोण दिसतंय का ग ओळखीचं? तर त्यांची वराडी भाषा आहे. ती म्हणे, हाऊ ना जी. मी म्हटलं कोण? आमचा मोदी आहे ना. आता बघा, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी किती बळ देणार आहे की 80 वर्षाची एक म्हातारी जी तिरोडासारख्या अति दुर्गम ठिकाणी राहते, कुठल्या खेड्यात राहते. काल पण मी गेले देगलूरला, तिथे पण सगळे महिला आल्या आणि त्या पॅम्पलेट बघत होत्या. माझी गाडी निघत होती, त्यांनी थांबवली. चित्राताई, मोदीजी, आमचा मोदी. आता हे काय आम्ही गेलो सांगायला? हे काय आम्ही आता या उद्धव ठाकरेला कोण सांगेल? पवार साहेबांना कोण सांगेल? या काँग्रेसच्या लोकांना कोण सांगेल? म्हणून मी म्हटलं, विरोधक आम्हाला मतदान करतील ही आमची अपेक्षा नाहीये, पण मतदार मात्र नक्की मतदान करतील हा विश्वास आहे. आएगा तो मोदी ही. राहुल गांधी काल मुक्कामाला होते लातूरमध्ये. आपण आज जिल्हा फिरलेला आहे, कशी परिस्थिती आहे, काय म्हणतात भाजपची मीटिंग होईल? काय मला विचारायचं, ते इतकं फिरून फिरून इतकं ते डोक्यावरती बिचारायच्या इतका भार मला दिसतोय. कारण त्या दिवशी मी त्यांची क्लिप ऐकली की बहनो आप जब सुबह उठते हो तो गॅस में कोयला डालते हो, आता गॅस कोळशांवर पेटतो का LPG वर. इतकं त्याला आता सुधरून नाही राहिले, मोदीजी सुधरून देत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे तो बिचारा बाबाचं काय बोलू मी आता. आज सकाळी आपण आलात आणि आज सकाळीच ते राहुल गांधी इथून गेलेले आहेत. आज जिल्हाभर आपण फिरले, काय परिस्थिती आहे भाजप? मी सांगितलं ना तुम्हाला, भाजप जोर में है. अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. राज्याचं सांगते. आमचे नेते देवेंद्रजी, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांनी प्रण केलाय 48 लोकसभेच्या जागांपैकी 45 मोदींकडे पाठवणार. आम्ही सगळे काम करतोय. हे होते चित्रवाघ, 45 जागा राज्यभरात निवडून आणण्याचे प्रयत्न करणार असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. कॅमेरामॅन संतोष मानेसह हारून सय्यद, न्यूज सडका, लातूर, महाराष्ट्र.